मृतांना 1 कोटी द्यावी, जखमींना जेवढे जखमी असतील त्यांना 50 लाख रुपये मदत द्यावी, ही त्यांची आता शेवटची मागणी आहे. खड्डे पडलेले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी या सगळ्या कामांना सुरुवात झालेली आहे. याच्यापासून दूर जाता येणार नाही, सगळ्यांना माहिती आहे. परंतु जसंही 16 जानेवारीला महानगरपालिकेची बॉडी स्थापन झाली, पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत तो कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असू द्या, हे जर सोडले तर मला असं वाटतं आम्ही जनतेच्या कामाला प्राधान्य देत असतो. आणि आपण जी मदत सांगितली आहे की 5 लाख रुपये का 10 लाख रुपये, मला असं वाटतं माणसाच्या जीवाची किंमत आपण करू शकत नाही. जो माणूस अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्याची किंमत होऊच शकत नाही. परंतु महापालिकेने प्रथमच मदत करून या ठिकाणी आपलं दायित्व त्या ठिकाणी निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भविष्यामध्ये ज्या कुटुंबाला या टेक्निकल बाबी आहेत, टेक्निकल बाबी नक्कीच याच्यावरती मनपाचे आयुक्त जे आहेत किंवा महापौर आहेत याच्यावरती बोलतीलच. परंतु माननीय संजयजी राऊत साहेबांनी मोर्चा काढण्यापूर्वी आता त्या मोर्चामध्ये आलेले सगळे माणसं आमचे तसे बऱ्यापैकी ओळखीचेच आहे. नेहमीच आम्हाला त्याच्यात आता आपण योग्य वेळी त्या विषयावरचा खुलासा करूच. मोर्चामध्ये जी काही मंडळी होती, नाशिककर सुज्ञ आहे. नाशिककर मला असं वाटतं याच्यामध्ये ह्या मोर्चामध्ये फार प्रमाणात आपल्याला बघायला मिळालेलं आहे. परंतु या कुटुंबाच्या बाबतीत आमच्या आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या यांच्या दुःखामध्ये नेहमीच संवेदना आहे. त्याच्यावरती राजकारण करणं हे त्यांचं काम आहे. खऱ्या अर्थानं जे आज मोर्चा काढून त्यांचा उल्लेख केलाय, मला असं वाटतं त्यांच्या घरी जाऊन किमान त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम खरं राऊत साहेबांनी करणं किंवा त्यांच्या इथल्या स्थानिक नेत्यांनी त्यांना खरं घेऊन जाणं अपेक्षित होतं. मग त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतात. खरं तर संजयजी राऊत साहेब यांचा जो मोर्चा ज्या रस्त्याने आला त्या रस्त्याला एकही खड्डा असेल तर तो संजय राऊत साहेबांनी दाखवून द्यावा. दुसरी गोष्ट, त्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले तर त्यांचे आरोप काही हे तुम्हाला आम्हाला महाराष्ट्राला नवीन नाही. त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. आणि खरं तर संजय राऊत साहेब यांनी बाहेर महानगरपालिकेच्या बाहेरच त्या ठिकाणी भाषण दिलं. ते भाषणही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीचे भाषण ऐकून सुद्धा आता नागरिकांना माहिती आहे खरं काम कोण करत आहे. ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे या ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना म्हणजे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना, ज्या शिवसेनेला न्यायालयाने तर मान्यता दिलीच, परंतु जनतेच्या न्यायालयात सुद्धा त्या ठिकाणी 65 आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीने ज्यावेळेस एवढे लोकप्रतिनिधी निवडून येतात, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जे शिकवलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ते आरोप करतात परंतु आम्ही जनतेचं काम करतो. आज मी इथं बसलो याच्या बाजूलाच उबाटा गटाची हे गटनेते बसतात. आणि आपण जर बघितलं तिथला आणि इथला फरक तर आपल्याला लगेच लक्षात येईल. या ठिकाणी नाशिक शहरातले नागरिक दररोज आपले प्रश्न, आपल्या भागातले प्रश्न या ठिकाणी घेऊन येतात. आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनीच सांगितलेलं आहे की ज्याच्या उंबऱ्याच्या बाहेर जास्त चपला तोच खरा त्या ठिकाणी जनतेचा सेवक आणि तोच खरा नेता किंवा कार्यकर्ता म्हणून त्यांना संबोधलं गेलेलं आहे. आपण जर बघितलं असेल या महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे रात्री 2, 2:30, 3 वाजता सुद्धा फोन करतात, जनतेचे प्रश्न सोडवतात, जनतेला भेटतात. आणि एवढं असून सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी सुद्धा फोन करतात रात्री 2-2 वाजता आणि विचारतात काय परिस्थिती आहे. आम्ही दररोजचा अपडेट त्या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांना आणि वरिष्ठांना देत असतो. आपण जर बघितलं असेल नाशिक शहरामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू आहेत. ॲट ए टाइम एवढा मोठा सिंहस्थ होत असताना नाशिकच्या विकासाला एक वेगळी दिशा त्या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत. आणि असं असताना ज्यांनी कधी कामच केले नाही त्याच्यामुळे त्यांना त्याची जाणीवही नसेल कदाचित. जर आपल्याला थोडं आठवत असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक वर्ष उबाटाचे महापौर त्या ठिकाणी राहून गेलेले आहे. आणि मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती काय होती हे आपण सगळ्यांना सूत आहे, माहिती आहे, मुंबईकरांनी अनुभवलेले आहे. परंतु ज्यावेळेस सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी मुंबईची सूत्रे हे 4 वर्ष जे प्रशासकीय कार्यकाळ होता त्याच्या हातात घेतली. आणि आज त्याच्यातला बदल आपल्याला त्याच्याकडे दिसून येईल. आणि लगेच ज्यावेळेस 2026ला मुंबई महापालिकेसह इतर महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी सुद्धा मुंबईच्या नागरिकांनी हा शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामांना पसंती देऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले, महायुतीला त्या ठिकाणी बहुमत दिलेलं आहे. आणि याच्यावर आपली कामाची तुलना होते. नुसतं भाषण करणं वगैरे हे आम्ही जवळून बघितलेलं आहे, परंतु आम्ही प्रॅक्टिकल काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि आपण हेही बघितलं असेल
नाशिक शहरामध्ये खड्डे पडलेले आहे. हे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. कॅचमेंट एरिया जवळच आहे आणि त्यामुळे प्रचंड पावसामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही सतत रस्त्यावरती खड्डे बुजवताना आपल्याला दिसत आहोत. परत त्या ठिकाणी नदीला पूर आला असेल, नाल्यांना पूर आला असेल, आपत्कालीन व्यवस्थापनाच्या माध्यमातून आम्ही घरातून बसून त्या ठिकाणी भाषणं दिली नाही किंवा बाईट दिला नाही, परंतु आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न आजही सोडवतोय आणि उद्याही सोडवतो. जनता ही अतिशय सुज्ञ आहे. त्यातून नाशिकची जनता ही अतिशय सुज्ञ आहेत. नाशिकच्या जनतेने महानगरपालिकेच्या ज्या काही 6 महिन्यापूर्वी 7 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या आहेत त्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे की जनता ही नाशिकची जनता ही कुणाबरोबर आहे. तर सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला स्वीकारून जनतेने आज या ठिकाणी बहुमत देऊन आम्हाला सत्ता आता दिलेली आहे. जनतेला आमच्यावरती विश्वास आहे आणि नक्कीच या सत्तेचा उपयोग हा नाशिककरांच्या आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी आणि उद्याचा जो काही नाशिक असेल हे नाशिक माननीय संजयजी राऊत साहेब त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला आमंत्रण देऊ की आपण सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये या. आपल्याला नाशिकचा बदल हा दिसून येईल आणि खऱ्या अर्थाने जो इतक्या वर्ष आपल्याकडनं अपेक्षित होता तो तरी झाला नाही, परंतु आता खऱ्या अर्थाने एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणारा बदल हा आपल्याला नक्की दिसेल आणि आपल्याला हे वेगळं नाशिक उदयास आलेलं विकास एकदम चांगल्या पद्धतीचा विकास या नाशिक शहराचा आपल्याला दिसेल. ज्या पद्धतीनं खड्ड्यांमध्ये दुर्दैवी काही अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत, ही बाब नाकारता येणार नाही. त्यांच्या सोबत त्या कुटुंबासोबत माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची शिवसेना म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांची खऱ्या अर्थाने जी शिवसेना आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, गिरीश भाऊ महाजन असतील, महापालिकेच्या महापौर आयुक्त असतील, आम्ही सर्वजण सभागृह त्या ठिकाणी संवेदन बघून आणि ती परिस्थिती बघून नाशिक महानगरपालिकेत पहिल्यांदाच त्या ठिकाणी म्हणजे मला असं म्हणायचं नाही की आम्ही एवढी मोठी मदत दिली का छोटी दिली. मदत ही मदत असते, परंतु किमान त्या कुटुंबाला एक आधार देण्याचं, धीर देण्याचं काम प्रथमतःच महानगरपालिकेच्या सभागृहाने हा निर्णय घेतलेला आहे. खरं तर असा अपघाती मृत्यू कोणाचा ज्यावेळेस होतो त्या कुटुंबाची काय परिस्थिती असते, मला असं वाटतं संजयजी राऊत साहेब एवढे लांब आले होते, मला असं वाटतं त्या कुटुंबांना जर भेटले असते तर नक्कीच त्या कुटुंबांची परिस्थिती किंवा त्यांच्यावरती या खड्ड्याच्या आडून आपलं राजकारण हे होत राहील. परंतु अशा परिस्थितीमध्ये असे फोटो लावून किंवा जे मृत्यू झालेले आहेत त्यांच्या भावना किंवा संवेदना मला असं वाटतं त्याच्यावरती राजकारण करणे हे उचित होणार नाही आणि याही पलीकडे जाऊन नाशिक महानगरपालिका वेळोवेळी या संबंधित कुटुंबाच्या सोबतीला आहे. आजही आहे, उद्या आहे, भविष्यात राहील.